जय भीम जय संविधान। ॲट्रॉसिटी ही आता खत्म होणार आहे। हा जो कायदा होता ॲट्रॉसिटीचा, हा तो कायद्यामध्ये तरतूद करण्यात आली आहे। SC ST माझ्या बांधवांनो, आपल्या ॲट्रॉसिटी कायद्याला डागबोट लागत आहे। तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, शेअर झाला पाहिजे आणि काही लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे। SC ST बांधवांनो, आता असं आहे, कोणी व्यक्तीने तुम्हाला जातीवर शिवी दिली तर ते ॲट्रॉसिटीच्या अंतर्गत गुन्हा दाखल होत नाही। कळलं काय? म्हणजे तुमच्या जातीवर कितीही शिव्या दिल्या कोण, तर त्यांना आणि तुम्हाला फरक पडायला पाहिजे नाही। आणि तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल करत असाल तर तुम्हाला एकच म्हणणार, तुम्हाला उलट तुमच्यावर गुन्हा दाखल होणार आणि म्हणणार की तुम्ही आमचा वेळ वाया घालवला। म्हणजे ॲट्रॉसिटी हा खतम करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचा आदेशानुसार। आता बघा, हे जे ॲट्रॉसिटी हा सर्वसामान्य जनतेच्या संरक्षणासाठी होतं ना, आणि SC ST शोषित पीडित वंचित बहुजनासाठी होतं। म्हणजे SC आणि ST ची शोषण करणारे जे होते बाकीचे लोक, त्यांना शिवी देत होते, शिवी देत होते, आई बहिणीवर बसुलिकी करत होते, वाईट शिव्या वगैरे देत होते जातीवर, बरोबर नाही काय? तर ह्या तरतुदीमुळे कायदा आला होता। कायद्याचा तरतुदीत तर त्याने हायकोर्टाने सांगितलं की आता की बा कोणी शिव्या देत असेल तुमच्या जातीवर धर्मावर, तर तुम्ही ॲट्रॉसिटी अंतर्गत तुम्ही याच्यावर कारवाई करू शकत नाही। मग आता ॲट्रॉसिटी लागणार कशाला, कायच्यावर? म्हणजे SC ST बांधवांनो, आपल्यासाठी तो कायदा निघाला होता, हा कायदा खतम करण्यासाठी लोक थोडे याच्यामध्ये ॲट्रॉसिटीमध्ये तरतूद करत आहे आणि ॲट्रॉसिटी हा कायदा हा खत्म करण्याचा प्रयत्न चालू करत आहे। कळलं काय? अरे आपण आता शांत बसायला नको, कारण आपल्याला रस्त्यावर निघायची पाळी आलेली आहे। कारण आपल्यावर जे लोक काही अत्याचार करणार, आपल्या जातीविषयक शिवी देणार, जातीवर बोलणार, तर त्यांना आपल्याला धडा शिकवता येणार नाही। कारण उलट आपल्याला एकच म्हणा की तुम्ही आमचा वेळ वाया घालवला, तुमच्यावर आम्ही कानूनी कारवाई करतो, असं होणार। कारण दादा इथं उलटी गंगा वाहून राहिली आणि बाबासाहेबांनी दिलेलं संविधानात केलेली तरतुदी हे हरामखोर लोक याच्यामध्ये तरतूद करून ॲट्रॉसिटीमध्ये तरतूद करून SC ST ॲक्ट हा खतम करण्याचा प्रयत्न चालू करत आहे। तुम्ही विचार करा का आपण सुरक्षित आहोत का? असं वाटायचं होतं SC ST बांधवांना, असं वाटत होतं का आता आम्ही सुरक्षित आहे, आम्हाला कोणी शिवी देऊ शकत नाही, आम्हाला कोणी काही करू शकत नाही, आमच्या आई बहिणी सुरक्षित आहे, आमचे घरदार सुरक्षित, आमचे लेकरपाकर सुरक्षित आहे। पण आता असं होणार दादा की तुम्ही सुरक्षित राहणार नाही। कोणी येणार, कोणी मारून चालत जाणार, कोणी शिवी देऊन देणार तुमच्या जातीविषयी। मग विचार करा, तुमच्या जातीवर तुम्हाला शिवी देणार, काही शिवी देऊ शकते, तुम्ही काही करू शकत नाही। कारण हायकोर्ट सुप्रीम कोर्टाचा फैसला असा आलेला आहे की तुम्हाला तुमच्या जातीवर शिवी देत असेल, तुमच्या धर्मावर शिवी देत असेल, कोणावर शिवी देत असेल, तर तुम्हाला ॲट्रॉसिटी अंतर्गत तुम्ही केस करू शकत नाही, त्याच्यावर कानूनी कारवाई करू शकत नाही। मग विचार करा, मग ॲट्रॉसिटी लावावं काय ना? अरे आपल्या जातीवर धर्मावर बोलून राहिला, आपल्या जाती शिवी देऊन राहिला, तर तुम्ही फक्त तोंड पाहू शकता, दुसरं काहीच नाही। तोंड पाहायचं, दुसरं काहीच नाही। तोंड पहा, दुसरं काहीच करू नका, त्याचं तोंड पाहायचं फक्त। समजलं का? हां, तुमच्या आई बहिणीवर कोणी अत्याचार करत असाल तर ते ॲट्रॉसिटी लावू शकते, पण तुमच्या जातीवर कोणी बोलला तर तुम्ही ॲट्रॉसिटी लावू शकत नाही। म्हणजे वेगळाच कारनामा निघाला आता आपल्याला काही करता येत नाही। आपल्या जातीवर कोणी नराधम हरामखोर कोणी बोललं तर आपल्याला फक्त गुच्चाप पाहा लागन, आपल्याला ॲट्रॉसिटी लावता येणार नाही। अदर कुठलाही केस लावता येते, पण आपल्याला ॲट्रॉसिटी लावता येणार नाही। म्हणजे हे हरामखोर लोक आपली ॲट्रॉसिटी हे खतम करण्याचा प्रयत्न चालू करत आहे, आपला कानून हा खतम करण्याचा प्रयत्न चालू करत आहे। याच्यामध्ये थोडा तरतूद आणता हे ॲट्रॉसिटी हे खतम होणार आहे। जे बाबासाहेबांना संविधानात आपल्याला एक सुरक्षा दिलेली आहे, हे सुरक्षा खतम करण्याचा प्रयत्न हे मनुवादी सवर्णवादी करत आहे। तुम्हीच विचार करा की आपण सुरक्षित आहोत काय? आपण सुरक्षित नाही, हे लक्षात ठेवा। माझं एकच म्हणणं आहे, हे जातीवादी मनुवादी
मी तुम्हालाही सांगतो की हे आपल्याला जेवढे संगोपनाचे, जेवढे आपल्याला सुरक्षेचे हे कानून मिळाले आहे ना, हे कानून हे खतम करण्याचा प्रयत्न करत आहे सवर्णवादी. कळलं का? आणि आपल्याला रस्त्यावर निघाल्याशिवाय पर्याय नाही त्या कारणामुळं. कारण ॲट्रॉसिटी SC ST साठी एक कवच आहे, एक सुरक्षा आहे. आणि ह्या सुरक्षा खतम झाला ना आपल्यापासून, तर आपल्याला आपल्या आई बहिणीची अब्रू कोणीही लुटून नेणार, आपल्याला कोणीही मारणार, आपले लेकराले कोणीही मारणार, आपल्याच्या अंगावर कोणीही येणार, आपले घरं जाळल्या जाणार. हे लक्षात ठेवा. जोपर्यंत हा कानून आहे तोपर्यंत आपण सुरक्षित आहे, हे लक्षात ठेवा बरं. हा कानून खत्म झाला तर आपणही खत्म होणार. कारण मनुवादी सवर्णवादी जडून राहिले आपल्याला, आणि म्हणून राहिले आपल्याला काहीच करता येत नाही, यांना मारता येत नाही, यांच्या बायकोला छेडता येत नाही. कारण ॲट्रॉसिटी आहे, SC ST ॲक्ट लागलेला आहे. त्या कारणामुळं ॲट्रॉसिटी खतम करण्यासाठी हे सवर्णवादी मनुवादी खूप प्रयत्न करत आहे. आणि तुम्हालाही माहीत आहे, वर्चस्व कितीही म्हणत असाल तर सवर्णवाद्यापाशीच पुरी चाबी आपल्या तलेची. त्या कारणामुळे तुम्हालाही सांगतो की तोपर्यंत आपण रस्त्यावर निघणार नाही, तोपर्यंत आपल्या हा जो ॲट्रॉसिटी आहे लागलेला आपल्यापाशी एक ब्रह्मास्त्र आहे. हे ब्रह्मास्त्र कधी ना कधी खतम होईल, हे सांगता येणार नाही. म्हणून सांगतो माझ्या जयमवाल्या बांधवांनो, SC ST ॲक्ट हा खत्म होण्याचा प्रयास करत आहे आणि हे मनुवादी खत्म करण्याचा प्रयत्न करत आहे. समजला का? नक्की कमेंट करून सांग, शेअर करा आणि जास्त व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे. जय भीम, जय संविधान.